आजोबांच्यापासूनची हां. माझे खापर कोंडोबा स्वामी निरंजन रघुनाथ महादेव. ते 1774 साली गिरणारात इथून चालत गेलेले आणि मिरजेहून महादेव. आणि इंद्रायणी नदीमध्ये आंघोळ केली आणि महाराजांना प्रार्थना केली, 1 वर्ष 7 दिवसामध्ये मला दर्शन मिळालं तर ठीक आहे, म्हणजे मी कपाळ मोक्ष करून गेला अशी प्रतिज्ञा करून गिरणारला निघाले. महाराजांनी त्यांची परीक्षा घ्यायची ठरवली. पहिल्या दिवशी म्हणजे ढग फुटे चक्रीवादळ येतं, तसं वादळ सुरू झालं. वादळ झाल्यानंतर संपूर्ण जंगल असल्या कारणानं झाडाच्या फांद्या पाचोळा सगळा अंगावर घेऊन पडायला लागला. दुसऱ्या वेळी अतिवृष्टी म्हणजे ढग फुटीसारखा पाऊस सुरू झाला. मांडी घालून बसले, तिथंपर्यंत मांडी घेऊन पाणी लागलं तरी सुद्धा त्यांच्यावर काही परिणाम नाही. तिसऱ्या दिवशी म्हणजे महाराजांनी आता दर्शन दिलं नाही, आता देव ठेवून करायचं का, म्हणजे दगडावर डोकं आपटून घेतले. कपाळाचे 2 भाग झाले. महाराजांनी त्याच्या कपाळावर हात ठेवले. फोटो मात्र खूण मात्र कायमची राहिली. 3 वस्तू दिल्या, त्याच्यात एक वस्तू तर आमच्याकडे राहिलेली आहे. कापडी शिरा होता तो फाटून गेला. पादुक होते आमच्या घरातनं चोरी झाल्या. मुंबईला जोगेश्वरी मठामध्ये त्या पादुक आहेत. आणि तिसरा चंद्रशेखर बाण म्हणून आहे, ते आमचे मोठे बंधू कोल्हापूरला राहतात, त्यांच्याकडे आता तो आहे. काय तिकून? चंद्रशेखर बाण म्हणून आहे. अच्छा, दत्त चंद्रशेखर. महाराजांच्या पूजेमध्ये ती वस्तू होती. महादेव. हां, मग ती त्यांना दर्शन दिल्यानंतर त्यांना ती दिलेली आहे. मग ते मोठे भाऊ आमचे कोल्हापूर राहत होते, जाताना ते तिकडे घेऊन गेले. बरं बरं बरं. महादेव. म्हणजे तुम्हाला फोटो पाहिजे दाखव.